नमस्कार, मी जाई माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। आज आपण चाललोय कोल्हापूरला। तुम्हाला प्रश्न पडला असेल आपण कोल्हापूरला का चाललोय? तर कोल्हापूरला चाललोय सुकं चिकन आणि आंबोळी खायला। ह्याच दोन रेसिपीज आज मी तुम्हाला दाखवणार आहे, कोल्हापुरी सुकं चिकन आणि त्याच्याबरोबर खाण्यासाठी आंबोळी। तर चालू करूया कोल्हापुरी सुकं चिकन बनवायला। तर ह्या कोल्हापुरी सुक्या चिकनचा मसाला बनवण्यासाठी एका पॅन मध्ये भाजून घेऊया खसखस। खसखस पॅन मध्ये तडतडायला लागली याचा अर्थ ती छान भाजली गेली आहे। भाजली गेली खसखस की आपण त्याला एका बोल मध्ये काढून घेणार आहोत। आपली खसखस छान भाजली गेली आहे, ह्याला टाकूया एका बोल मध्ये आणि या सेम पॅन मध्ये आता आपण भाजून घेऊया तीळ। तिळाला पण काही फार जास्त वेळ लागत नाही, पॅन गरम असल्यामुळे तीळ पण लगेच भाजले जातील। तीळ भाजले गेले की ह्याला आपण या बोल मध्ये काढून घेऊया आणि आता थोडेसे अख्खे गरम मसाले टाकूया। माझ्याकडे आहे ही काळी मिरी, दालचिनीचा एक तुकडा, वेलची, त्याचबरोबर माझ्याकडे ही मोठी वेलची आहे ती पण मी एक टाकून घेणार आहे, लवंग आणि जायपत्री। हा सगळा गरम मसाला तर छान वास येईपर्यंत आपण भाजून घ्यायचा आहे आणि मसाल्याचा छान वास यायला लागला की या बोलमध्ये आपण काढून घेऊया। माझ्याकडे आहे ते शाही जिरे, हे पण आपण थोडेसे भाजून घेणार आहोत। हे बघा कसे लगेच तडतडायला लागले, पॅन गरम असल्यामुळे पटकन भाजले गेलेत, जास्त भाजायचं नाही आहे। यालाही आपण आता काढून घेऊया। आता गॅस थोडासा बारीक करूया आणि माझ्याकडे हे जे सुकं खोबरं आहे ते आता मी भाजून घेणार आहे। सुकं खोबरं टाकल्यानंतर हे चांगलं ब्राऊन होईपर्यंत आपण भाजून घेऊया। आपलं खोबरं तर छान भाजलं गेले, गॅस बंद करूया आणि खोबरं थंड झालं की आपला हा जो बाकीचा भाजलेला मसाला आहे तो आणि आपल्याकडे ज्या सुक्या लाल मिरच्या आहेत त्याच्याबरोबर या खोबऱ्याची पेस्ट बनवून घेऊया। खोबरं थंड झाल्यानंतर आपण आता याची पेस्ट बनवून घेणार आहोत। त्याच्यासाठी या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हा जो मसाला भाजला आहे तो आधी टाकून घेऊया। त्याचबरोबर आता ह्याच्यामध्ये हे खोबरं टाकूया आणि कोल्हापुरी जेवण म्हटलं की त्याच्यामध्ये तिखटपणा आलाच, त्याच्यामुळे ह्या तिखट अशा बेडगी मिरच्या पण आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। ह्याच्यामध्ये टाकूया थोडं पाणी आणि आता ह्याला आपण वाटून घेऊया। आपलं वाटण आता वाटलं गेलंय, चिकनच्या फोडणीची तयारी करूया। सगळ्यात आधी गरम करून घेऊया तेल, जरा बऱ्यापैकीच तेल घ्यायचंय। तेलामध्ये घालूया भरपूर असा बारीक चिरलेला कांदा। कांदा घातल्यानंतर ह्याला आपण साधारणपणे 3 ते 4 मिनिटं परतून घेऊया। कांदा 3 ते 4 मिनिटं परतला गेला की ह्याच्यामध्ये घालूया आलं आणि लसणाची पेस्ट। या सुक्या लाल मिरच्या आहेत, या काश्मीरी मिरच्या आहेत, या फार तिखट नसतात पण यांचा रंग छान येतो, तर ते आपण फोडणीतच घालून घेऊया। याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत आपण शिजून घेणार आहोत। कांदा छान ब्राऊन झाला पाहिजे आणि आलं लसणाचा जो कच्चा वास आहे तो गेला पाहिजे। कांदा छान परतला गेला की ह्याच्यामध्ये घालूया हे चिकन। चिकनला साधारणपणे 2 ते 3 मिनिटं आपण मोठ्या आचेवर परतून घेणार आहोत। चिकन 2 ते 3 मिनिटं परतलं गेलं की आपण ही जी पेस्ट बनवली होती ती ह्याच्यामध्ये घालून घेऊया। त्याचबरोबर ह्याच्यामध्ये घालूया ही कोल्हापुरी चटणी किंवा कोल्हापुरी मसाला, ही अगदी सहजपणे बाजारामध्ये मिळून जाते। कोथिंबीर, थोडीशी जायफळाची पावडर आणि हळद, हे सगळे जिन्नस आपण आता मिक्स करून घेऊया आणि हे सगळे इन्ग्रेडियंट्स छान मिक्स झाले की याला मध्यम आचेवर साधारणपणे 5 ते 7 मिनिटं शिजवून घेऊया। चिकनचा मसाला छान परतला गेल्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया मीठ, सगळ्यात शेवटी टाकूया थोडंसं पाणी। पाणी टाकल्यानंतर आपण मिक्स केलंय आणि त्याच्यावर आता झाकण ठेवूया आणि याला साधारणपणे 5 ते 7 मिनिटं अजून शिजून देऊया।
चिकन जोपर्यंत शिजते तोपर्यंत आपण पटकन आंबोळीचं पीठ कसं बनवायचं ते बघूया. त्याच्यासाठी आपल्याला 2 वाट्या किंवा 2 कप तांदूळ हा साधा कोलम तांदूळ घेतला तरी चालतो, 3 ते 4 तास भिजवून ठेवायचं आहे. आणि त्याच्याचबरोबर 1 कप उडदाची डाळ पण भिजवायची. उडदाची डाळ भिजवताना त्याच्यामध्ये साधारणपणे अर्धा चमचा मेथीचे दाणे घाला आणि या दोघांना 3 ते 4 तास भिजवून ठेवा. 3 ते 4 तास छान तांदूळ आणि डाळ भिजले की पाणी काढून त्याला एकत्र वाटून घ्या आणि त्याची अशी पेस्ट बनवा. पेस्ट बनवल्यानंतर याला साधारणपणे 8 ते 10 तास बाजूला ठेवा, म्हणजे हे छान फुगेल आणि असं वरती येईल. मी हे पीठ आंबोळीचं आधीच बनवून ठेवलेलं आहे. आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं, ह्या आंबोळीच्या पिठामध्ये आपल्याला घालायचे मीठ आणि थोडंसं पाणी. तर ते आपण ह्या तयार पिठामध्ये आता घालून घेऊया. अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे, फार जास्त पाणी घालायचं नाही आहे, नाहीतर हे जे पीठ आहे ते फार पातळ होईल. आपलं आंबोळीचं बॅटर तयार आहे आणि तवा पण गरम आहे. याच्यावर हे बॅटर टाकूया आणि थोडंसं पसरवून घेऊया. बॅटर पसरवलं की गॅस कमी करायचा, बाजूने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि झाकण ठेवून याला 3 ते 4 मिनटं शिजून देऊया. आंबोळी जी आहे ती शिजलेली आहे. आता ह्याला परत उलटून शिजवायची गरज नाही, कारण का आपण झाकण ठेवून ही जी वरची बाजू आहे ती पण चांगली शिजून दिली. ह्याला असं नुसतं फोल्ड करायचं आणि आपल्या कोल्हापुरी चिकन बरोबर आता आपण हे सर्व करूया. चिकन आणि आंबोळ्या दोन्ही तयार आहेत. आता आपण ह्याला सर्विंग प्लेटमध्ये ठेवूया. चिकन पण आता आपण काढून घेऊया. झणझणीत कोल्हापुरी सुकं चिकन आणि आंबोळ्या तयार आहेत. अगदी सोप्या रेसिपीज जर आवडल्या असतील तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. For more such delicious recipes, stay tuned to Sanjeev Kapoor Khazana.